नाही, एकंदरीत जे काही चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी जनतेच्या न्यायालयात आपण जावं असं का वाटलेलं आहे? सगळीकडनं घोर निराशा होते का शिवसेनेची? नाही, निराशा वगैरे अजिबात नाही। आमच्या पक्षाची कायदेशीर बाजू ही भक्कम आहे। फक्त ती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 12 कोटी आणि संपूर्ण देशासमोर यावी। इतके दिवस जे बंद दाराआड जे काही आम्ही आमची बाजू मांडलेली आहे ती आता जनतेसमोर मांडावी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। जो काही संभ्रम निर्माण केला जातोय, आमची अमुक कागदपत्रच पोचली नव्हती, आमचं हे अमुक असं होतं, ते तमुक तसं होतं, या सगळ्यावर एकदाच जोरदार एक प्रत्युत्तर देण्याकरता, स्पष्टीकरण देण्याकरता आज आमचे सगळे वरिष्ठ नेते, आमचे सगळे कायदेतज्ञ हे उपस्थित असतील आणि तुमच्या साऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ही आमची बाजू कळणार। मात्र जे आक्षेप घेतले गेले या सुनावणीच्या दरम्यान, जे विरोधात गेले शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या, की अनेक तांत्रिक बाजू होत्या अशा की ज्या कमकुवत राहिल्या ठाकरे गटाकडनं, या तांत्रिक बाजू वेळीच सुधारल्या गेल्या नाहीत किंवा त्या तांत्रिक बाजूंवरती फार काही लक्ष दिलं गेलं नाही, त्यामुळे कदाचित ठाकरे गटाला आपली हार पत्करावी लागली, याविषयी स्पष्टीकरण येणार? चांगला प्रश्न तुम्ही विचारला। हा जो काही संभ्रम निर्माण केला गेला की आमची तांत्रिक बाजू ही कुठेतरी कमी पडली, असं कुठेही नसताना सगळी आमची बाजू भक्कम होती। माझ्यासोबतच आमचे स्वतः प्रतोद सुनील प्रभू साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील संपूर्ण परिस्थिती माहिती आहे। आणि हा जो काही एक संभ्रम निर्माण केला जातोय की तांत्रिकदृष्ट्या आम्ही कुठेतरी कमी पडलो, याच्यावर एकदाच उत्तर देण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे। आपण साऱ्यांनी ही संपूर्णपणे आपण लाईव्ह दाखवालच आणि त्याचं माझी विनंती आहे की त्याच्या क्लिप बनवून देखील आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, एबीपी माझाचा प्रचंड मोठा वर्ग आहे, यूट्यूबवर देखील लाखो लोक ते पाहत असतात, त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही वारंवार आपण दाखवावी ही माझी आपल्याला विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।